आवश्यक आहेत, त्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत ज्या गोष्टींच्यामुळे घडलंय या सगळ्या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी आपण एक कमिटी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमतोय। या आयुक्तांच्या खालच्या अध्यक्षतेखालील कमिटीमध्ये एका बाजूला MSCBचे आपले इलेक्ट्रिकलचे चीफ इंजिनियर असतील, दुसऱ्या बाजूला एम्स सारख्या संस्थेतले सुद्धा नामवंत असतील, DMERचे सुद्धा एक्सपर्ट असतील की ज्या कमिटीनं पुढच्या 8 दिवसांमध्ये या सगळ्या वस्तुस्थितीचा अहवाल आणि त्याच्याबद्दल प्रत्यक्षात कोण दोषी आहे याच्याबद्दलची स्पष्टता त्या अहवालामध्ये येईल। त्या अहवालानंतर जे याच्यामध्ये ज्यांनी याच्यामध्ये दुर्लक्ष केलं असेल, ज्यांच्यामुळे या घटनाक्रमाला जे जबाबदार असतील त्या सगळ्यांच्यावरती अतिशय कडक कारवाई करण्याबद्दल त्या अहवालाप्रमाणे आम्ही पुढे जाणार। प्रथम दर्शनी क्या लगा आपको, किससे आग लगी होगी करके? प्रथम दर्शनी एक आग क्यों लगी? हिंदी में हेच निवेदन करा, हेच निवेदन हिंदी में करा। अभी अमरावती में जिस तरह से आज एक दुर्भाग्यपूर्ण घटना को हम लोग सामने जा रहे हैं, जिस तरह से ये घटना हुई है बहुत ही हम लोगों इस पर खेद व्यक्त कर सकते हैं। जिस तरह से हम लोगों ने लोगों के लिए एक अच्छी हॉस्पिटल हम लोगों ने शुरू किया है और शुरू करने के बाद ये ऐसी घटना घट जाएगी तो ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है। इस घटना को जो जिम्मेदार होंगे उनके लिए आज ही हम एक कमेटी बिठाएंगे, कमिश्नर हेल्थ और साथ ही साथ एम्स के उसके मेंबर होंगे, DMER के एक्सपर्ट होंगे, साथ ही साथ उसमें इलेक्ट्रिकल के चीफ इंजीनियर होंगे। 7 दिन में ये कमेटी अपनी जांच रखेगी और जिस जांच में जो कुछ उसमें फाइंडिंग्स आएंगे उस फाइंडिंग्स के आधार पर हम लोग उन पर कारवाई करेंगे। सर, हिंदुस्थानचं टेंडर कुणाला होतं त्याची चौकशी केली जाणार आहे का? याला फायर सेफ्टीच्या काही गोष्टी नव्हत्या? कारण की 2022 मध्ये जेव्हा फुटलेलं होतं हे व्हेंटिलेटर, त्याच कंपनीचं व्हेंटिलेटर आता सुद्धा फुटलं, त्यामुळं 2022 ची पुनरावृत्ती आता सुद्धा झाली आहे। नाही, या सगळ्याच गोष्टीची चौकशी होईल। मुळातच फायर सेफ्टीचे नॉर्म्स आणि त्याचं ऑडिट झालं असेल तर ते कसं झालं, पार्ट फर्स्ट आहे। मशिनरी जर असतील तर त्या मशिनरी अशा पद्धतीच्या योग्य होत्या की अयोग्य होत्या, या सगळ्या गोष्टींची चौकशी होईल। या 8 दिवसांच्या मध्ये या सगळ्या चौकशीच्या अहवालामध्ये प्रत्यक्षात सगळे एक्सपर्ट्स आपल्या करेक्ट अशा पद्धतीच्या ओपिनियनने आपली फाइंडिंग्स काढतील। त्या फाइंडिंग्स प्रमाणे त्या सगळ्यांच्या वरती आपण आरोप निश्चिती करणार। फायर फॉगस जे होते ते सुद्धा बंद होते, जर फायर फॉगस सुरू असते तर काही प्रमाणात आग विझली असते। अगदी बरोबर आहे। एखादी ज्या वेळेला आपण ही आस्थापना सुरू करतोय त्यावेळेला त्या आस्थापनेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी असणं अपेक्षितच आहे आणि जर ते झालं नसेल चालू तर का नाही झालं चालू, पण प्रत्यक्ष याच्याबद्दलची जी काही एक्सपर्टची टीम आहे त्या एक्सपर्टच्या टीमचं ओपिनियन घेऊन आपण त्याच्यावरती पुढे पहले सर उसका सायरन भी सर एक मिनट सायरन भी नहीं बजा क्या सर सायरन भी नहीं बजा क्या? धुएं को लेके आता है, धुएं को लेके जो सायरन बजता पहले वो सायरन भी फेल था क्या? पानी तो दूसरा पार्ट है, उसके पहले पार्ट यदि धुआं निकलता तो सायरन भी आता है। बिल्कुल ठीक है, वो भी फेल हुआ। बिल्कुल आप बराबर बोल रहे हैं, सायरन तो पहले बजना ही चाहिए, उसके बाद स्प्रिंकलर की बात होगी। ये दोनों अगर नहीं हुआ है तो उसके लिए भी जो कुछ प्रॉब्लम है उस प्रॉब्लम के मूल तक जाएंगे और हम लोग उस पर कार्रवाई। मुख्य कारण कुछ मालूम पड़ा कि आग क्यों लगी? आज अभी हम नहीं कह सकते, कोई कहानियां जो चल रही है इस पर आपके वेंटिलेटर फूट गया, वेंटिलेटर ब्लास्ट हो गया, हाँ, इसमें कितनी सत्यता है? वेंटिलेटर के ब्लास्ट होने क्या उसमें कोई भी ऐसा ज्वलनशील पदार्थ या गैस नहीं है, उसमें चैम्बर नहीं है कोई भी, यानी कोई बात को छुपाया जा रहा है कि वेंटिलेटर को सामने रख के? आणि ज्या कंपनीचे व्हेंटिलेटर ठिकाणी आपण घेतो आहे ते जिथे आता घटना घडलेल्या आहेत त्या लहान त्या सुरक्षता विभागात घडलेल्या आहे, तिथेच व्हेंटिलेटर मध्ये प्रॉब्लेम येतो आहे। आणि 2023 मध्ये पण याच कंपनीला गोंदिया में भी यही आया था प्रॉब्लेम, 2023 मध्ये पण त्यांना काय होतं तरी परत भंडारा चिलर कंपनीचा व्हेंटिलेटर होतं, चिलर कंपनी नहीं, लेकिन वेंटिलेटर में आग लगने के लिए कुछ नहीं है ना, वेंटिलेटर क्यों सामने आ रहा? वेंटिलेटर में आग लगने के लिए ऐसा कुछ नहीं है सर। कोई नाही, माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे। त्या घटनेतल्या दुर्दैवीपणातनं काही गोष्टी आम्हाला शिकाव्या लागतील आणि काही गोष्टींबद्दल जे याच्यामध्ये दोषी असतील त्यांना सुद्धा जबाबदार धरावं लागेल। मग व्हेंटिलेटरचा विषय असेल, इलेक्ट्रिसिटीचा विषय असेल, आमच्या यंत्रणेतले दोष असतील, जे दोषी असतील त्या कुठल्याही दोषीची गय केली जाणार नाही। कारण जी घटना घडली आम्ही बाकी सगळं करू, परंतु त्या 3 मुलांचा आणि त्यांच्या कुटुंबियांना आम्ही नाही काय करू शकत। याच्या इतकं दुर्दैवी हो, ज्यांना टेंडर दिलं होतं त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात येईल। बिल्कुल टेंडर कुठून घेतलं सर, एक रिक्वेस्ट है इसमें क्या जिल्हा कोई एखादा पत्रकार आपकी समिती में नहीं आ सकता? टेंडर किती कोटीचं टेंडर होतं हे संपूर्ण महाराष्ट्रात? या सगळ्या गोष्टींची माहिती येईल आपल्यासमोर। टेंडर जे असेल त्याच्यामध्ये जे दोषी असतील त्या सगळ्यांच्या वरती कारवाई होईल, ती कारवाई व्हावीच लागेल। कारण अशा सर विशेष म्हणजे सर
6 तारखेला वॉरंटी पिरियड मध्ये ते व्हेंटिलेटर होतं. 6 तारखेला संबंधित कंपनीकडून ते तपासणी करून घेतलं गेलं आणि आज आता 21 तारखेला आज किती 15 दिन बाद. ही घटना घडलेली आहे. ते कंपनीचे अधिकारी येऊन तपासून गेलेले आहेत, तरी प्रॉब्लेम झालेला आहे. तर तुमच्या चौकशीमध्ये हाही मुद्दा अधोरेखित कराल भविष्यामध्ये. 6 तारखेला 6 तारखेला येऊन गेलेले आहे. इंस्पेक्शन हो गया उसका 6 तारीख से, अच्छा 15 ही दिन बाद ये वापस प्रॉब्लम आता है. सर फायर ऑडिटचं या कंपनी 21/8 आमचं फायर ऑडिट संपलं होतं. त्यानुसार मनप आणि वारंवार 17 तारखेपासून यांना नोटिसा दिल्या होत्या, तरी 21 तारखेला फायर ऑडिट 23 तारखेला ही घटना घडली. 17 तारखेला फायर ऑडिट संपल्याची मुदत फायर ऑडिट नाही आहे. आणि सीएस कार्यालयाने ते पीडब्ल्यूला पण कळवलं, पण त्याच्यानंतरही त्याची दखल घेतल्या गेली नाही असा एक मुद्दा आमच्या ऑब्झर्वेशन मध्ये आला. तुमची काय माहिती आहे त्यात? शासकीय यंत्रणेतल्या सगळ्या आस्थापनांच्या मध्ये मध्य टप्प्यात ज्या पद्धतीची भंडाऱ्याची घटना घडली, त्याच्याही पूर्वी काही खाजगी हॉस्पिटलमध्ये घटना घडल्या, त्यानंतर ऑडिट आपल्याला फायर ऑडिट बद्दलचे आपले रूल्स क्लिअर आहेत. केवळ आपल्याकडे नाही तर प्रायव्हेटमधल्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा याबद्दलची स्पष्टता घेतल्याशिवाय आम्ही सगळ्या त्या हॉस्पिटलला परमिशन देत नाही. अशा वेळेला शासकीय हॉस्पिटलमध्ये हे होण्यासाठी उशीर झाला असेल, फायर ऑडिटचं जे काय आपल्याला परत त्याच्याबद्दलचे सर्टिफाय करायला पाहिजे होतं त्याच्यामध्ये उशीर झाला असेल, तर या सगळ्या गोष्टींची सुद्धा या कमिटीच्या माध्यमातून चौकशी होईल. त्या चौकशीमध्ये जे यंत्रणांमधले लोक सुद्धा जर काय याच्यामध्ये डिले केला असेल, जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असेल, तर या सगळ्या गोष्टी सुद्धा त्या अहवालात येतील आणि त्याप्रमाणे जिल्हाधिकारी महोदय आहे म्हणून तुमच्या सोबतीला उपस्थित आहे म्हणून विचारतो. माहिती अशी आहे की जेव्हा सीएस कार्यालयाने पीडब्ल्यूला हे कळवलं की आमचं संपलेलं आहे, मुदत संपलेली आहे, त्यावेळेला निधी नाही अशी काहीतरी कारण देऊन ते टाळल्या गेलं आतापर्यंत अशी माहिती आहे. त्या संदर्भात निधी नसेल आणि म्हणून जर फायर ऑडिट रिनोव्हेशन नूतनीकरण होत नसेल तर मग ती जबाबदारी मग प्रशासनाची धरून कसं चालणार? मी आपल्याला सांगतोय, निधी नसेल तर निधी मागणी केली पाहिजे, निधीसाठी पाठलाग केला पाहिजे. शासनाची प्राथमिकता ही लोकांच्यासाठी आहे. निधी आपण देतोय ते यासाठीच देतोय. त्यामुळे माझी आपल्याला म्हणजे मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगेन की या सगळ्या प्रक्रियेची ज्यावेळेला आपण चौकशी करू त्यावेळी प्रत्यक्षामध्ये आपल्याला वस्तुस्थिती समोर येईल. संपूर्ण प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीचा डिले झाला असेल, एखाद्या कंपनीनं चुकीच्या पद्धतीने मशिनरी दिल्या असतील, ज्या पद्धतीनं ते आपल्या इलेक्ट्रिकलचा सगळा फायर ऑडिटच्या मध्ये काय अनियमित झाले असतील, या सगळ्या गोष्टींची एक्सपर्टच्या टीमच्या माध्यमातून चौकशी होईल आणि ती सुद्धा फार कालावधी न लावता पुढच्या 8 दिवसांमध्ये यातल्या एकूण रिपोर्ट प्रमाणे आपण त्यांच्यावरती कारवाई गेल्या 5 वर्षांमध्ये राज्यात विविध ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडत आहे, मात्र खासगी अशा प्रकारची घटना घडत, त्यामुळे आता शासन काय त्या माध्यमातून धडा घेणार? या घटना अशा पद्धतीच्या घटना अपेक्षित नाही, परंतु दुर्दैवानं काही ठिकाणी अशा अनियमितता झाल्या असतील तर त्याच्यामुळेच हे घडले. त्यामुळे याच्यावरती एकतर पहिल्या टप्प्यात आज इथं चौकशी समितीच्या माध्यमातून पहिला मुद्दा म्हणजे आज याच ठिकाणी आम्ही त्या 8 दिवसांमध्ये त्याच्यावरती कारवाई करतोय आणि उद्या मंत्रालयात एक बैठक आम्ही घेतो की ज्या बैठकीमध्ये एका बाजूला शासनाच्या आणि शासनाबरोबर सर्व खाजगी आस्थापनामध्ये असणाऱ्या सुद्धा फायर ऑडिटचे नॉर्म्स बाकीच्या गोष्टी सुद्धा योग्य पद्धतीनं कंप्लाय करण्याबद्दलच्या अधिक काळजीपूर्वक काम करण्यासाठी आमच्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेच्या माध्यमातून मेडिकल सप्लाईजच्या टेंडरिंग प्रोसेसवरती पण शासन विचार करेल का? कारण बरेचसे मेडिकल सप्लाईजच्या टेंडरमधून येतात, ते एक तर महाऑनलाईन मधून येतात, डीपीडीसी किंवा खनिकर्ममधून, तर त्यांना फंडिंग कसं होतं आणि ही पूर्ण टेंडरिंग प्रोसेस कशी राबवली जाते आणि रेफरल थ्रू या टेंडरिंग प्रोसेसेस राबवल्या जातात, तर याच्यावरती शासन विचार करेल? ते निश्चितपणानं करावं लागेल. आता आम्ही पहिल्यांदा तर आता आमची आरसी करतोय. आरसी एवढ्यासाठी करतोय की प्रत्येक वेळेला जो डिले होतोय तिथून आपल्याकडे एकूण टेंडर प्रक्रिया होणं आणि त्याला उशीर होणं या सुद्धा गोष्टी खूपच डिले होतात. त्यामुळे पेशंटला त्रास होणे म्हणून आपण ते करतोय. ट्रान्सपरन्सी आणि क्वालिटी या दोन्ही गोष्टींवरती प्राधान्यक्रम सार्वजनिक आरोग्य विभागाचा देण्याचा आमचा जो प्रयत्न आहे तो आता चालू झाला. टेंडर एकाच कंपनीला दिलं जातं, मात्र त्यामुळं असा सर्व घोळ समोर येत आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो की आजच्या घडीला अशा कुठल्याही गोष्टी होऊ नयेत यासाठी ज्या काही गोष्टी करायला लागतील त्याच्याबद्दल आम्ही निश्चितपणे करणार. सर, भंडाऱ्यामध्ये जी घटना झाली होती त्याची चौकशी समिती नेमली होती. आमचे आयुक्त संजय काटकर जे हेल्थ कमिशनर आहेत, महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे हेल्थ कमिशनर सन्मान्य संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी असेल. या कमिटीमध्ये एका बाजूला एम्सचे प्रतिनिधी असतील, दुसऱ्या बाजूला इलेक्ट्रिकल ह्या सगळ्या एकूण यंत्रणेसाठी चीफ इंजिनियर असतील, MSCBचे चीफ इंजिनियर इलेक्ट्रिकल विभागाचे, आणि त्याचबरोबर DMRचे प्रतिनिधी फायर ऑडिट जे आहे
त्याच्याबद्दल त्याच्या संबंधातले सुद्धा लोक असतील. 7 लोकांची कमिटी असेल की ज्या कमिटीचा पुढच्या आठवड्यात संपूर्णतः त्यांचा अहवालाप्रमाणे ज्या जे लोक दोषी असतील पुढच्या 8 दिवसानंतर त्यांच्यावरच्या कारवाई होतील. सर इसमें पारदर्शिता क्या रहेंगी? आपण मेळघाटात आला होता. मेळघाटात आपण आश्वासन दिलं होतं की कुठल्याही मेळघाटातील आदिवासींचा विद्यार्थ्याचा असेल किंवा बालकाचा असेल मृत्यू होणार नाही असं आपण आश्वासन दिलं होतं. मात्र चुरणी ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे तिथल्या एका आदिवासी विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय. तुम्ही कसं पाहताय? सर रात्रीच्या वेळी तो जेव्हा रुग्ण गेला होता त्यावेळी अक्षरशः दरवाजा उघडला नव्हता रुग्णालयाचा, असं देखील समोर आलेलं आहे. तक्रार त्याच्या वडिलांनी केलेली आहे. मागच्या वेळेला ज्यावेळी मी मेळघाटला आलो होतो, मला वाटतं की मेळघाटला आलो होतो त्यावेळेला सुपर स्पेशालिटीला सुद्धा उशिरा रात्री आलो होतो. त्याच वेळेला ज्या ज्या डॉक्टरांच्याकडून अनियमितता होते अशा लोकांच्यावरती आपण कारवाई केल्या होत्या. महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरामध्ये ज्या लोकांनी अशा पद्धतीनं गैरहजर राहत आहेत अशी 500 लोक आपण काढले. पुढच्या 500 लोकांना सुद्धा आम्ही नोटिसेस दिले. एकही हॉस्पिटलमध्ये जर आमच्याकडे डॉक्टर उपलब्ध नसतील तर डॉक्टर्स सार्वजनिक आरोग्य विभागाच्या व्यवस्था ह्या लोकांच्यासाठी आहे, कुणाच्या सोयीसाठी नाही. त्यामुळे त्या सगळ्यांच्यावरती कारवाई होईल. 5 सेकंड आता 1400 डॉक्टरांची जी भरती करतोय त्याच्या 1400 मधले त्याची प्रायोरिटी ही आम्ही आदिवासी भाग करतोय आणि त्याच्यानंतर डोंगरी भाग करतोय. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की आम्ही आदिवासी भागात ज्यावेळी आपण करू त्यावेळेला आदिवासी भागात जे जे काम करतील त्यांना त्याच्या 3 वर्षानंतर चॉईस पोस्टिंग सुद्धा देणार आहोत. म्हणजे बऱ्याच वेळा अशा लोकांना यायला सुद्धा जे काय आडेओढे घेतले जातात ते आता घेतले जाणार नाहीत. त्या सगळ्यांची इस मामले की जिम्मेदारी प्रशासन या शासन ले रहा है. विरोधकों ने लगाया कि इसकी जिम्मेदारी ले और इस्तीफा दे. शशिकांत शिंदे ने आपकी इस्तीफे की मांग की है. अभी जिस तरह से घटना हुई है उस घटना के बारे में जो कुछ जांच पड़ताल करनी चाहिए वो पहले जांच पड़ताल हम लोग करेंगे. बिल्कुल जिसमें इसमें जो जो दोषी लोग होंगे उस पर हम लोग कड़ी कार्रवाई भी करेंगे और साथ ही साथ आगे ऐसी घटना ना हो इसके लिए जो कुछ उपाय योजना करना चाहिए ये तो हम बिल्कुल ही करेंगे. ये तो हमारी जिम्मेदारी है. सर जांच पड़ताल एक मिनट सर जांच पड़ताल की जो आप रिपोर्ट देते हैं वो आपकी गोपनीय रहेंगी या आप सार्वजनिक करेंगे सार्वजनिक या हमारे आपके शासकीय प्रशासकीय अलग में से कोई प्रतिनिधि आप अमरावती से लेंगे कि जिससे पारदर्शिता बनी रहे, आप पे विश्वास बना रहे? क्योंकि आप सरकारी और प्रशासकीय दोनों एक दूसरे को बचाने के लिए आप रिपोर्ट गोपनीय रिपोर्ट रहती है. साल पास हो जाता है रिपोर्ट मालूम ही नहीं रहती. बाद में हम भी मामले में ठंडे हो जाते बाद में. 4 दिन चिल्लाएंगे हम लोग, 5वें दिन आप भी नहीं आओगे हम भी नहीं आएंगे. तो उसकी पारदर्शिता के लिए क्या प्रॉमिस करते हो आप? अभी इसमें हम लोग जिस तरह से काम कर रहे हैं उसमें जिस तरह से एम्स के प्रतिनिधि को ले रहे हैं उसी तरह से हम आईएमए के प्रतिनिधि जो है उनको भी हम ले रहे हैं और ये सभी ट्रांसपेरेंट प्रक्रिया. सर अमरावती में घटना हुई, कोई अमरावती का प्रतिनिधि आप उसमें जो शासकीय प्रशासकीय के अलावा आपको लगती नहीं जिम्मेदारी की इनको भी जानकारी होनी चाहिए? कोई सीनियर पत्रकार, कोई एखादा समाज सेवक नहीं लीजिए आप बोलिए ना, एक रखिए ना उसमें. अरे भाई एक चीज का जवाब आने दो ना यार साहब. एक अपने में से प्रतिनिधि ले रहे हैं वो तो सुनने दो पहले. हाँ सर वो तो सुनने दो पहले. ले रहे तो कोई भी सीनियर पत्रकार ले लो साथ में, समाज सेवक ले लो. बोल रहे ना सर से लोन है एक महिन्यापूर्वी पालकमंत्री साहेबांनी आपल्याला कॉल केला होता. अहवाल आम्हाला येईल असं सांगितलं कारण पत्रकारांना भेटले होते ते स्पेशली. त्याचं समोर काय झालं त्यामध्ये त्यांनी इथे डब्ल्यूनला व्हिजिट केली होती, सुपरला केली होती आणि हिरविनला केली होती. त्या पाहणीचं काय? 1 महिन्यापूर्वी जे काही चौकशी आपल्याकडे आपले प्रतिनिधी जे आले होते त्यांनी ज्या ज्या ठिकाणी इथं अनियमित आहेत त्याच्याबद्दल त्या संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कारवाई प्रस्तावित केली. इथं जे काही डिले होत होता त्या कारवाई प्रस्तावित केली आणि त्याच्या बरोबरीने इथं ज्या काही सुधारणा करायला पाहिजेत त्याच्याबद्दलचे प्रस्ताव दाखल करायला सांगितले. सर या दवाखान्याचं मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल म्हणजे भारतामध्ये असं एकमेव उदाहरण आहे अमरावतीचं. मेडिकल कॉलेज वेगळं आहे, हॉस्पिटल जे 2 आहेत ते वेगळे आहे. जर हे मेडिकल कॉलेज अटॅच असतं तर 700-800 विद्यार्थी इथे तुम्हाला अभ्यास त्या मुलांचा होईल आणि तुम्हालाही वर्कफोर्स मिळेल. त्यामुळे दोन्ही एकत्र करण्यासाठी तुमच्याकडे पत्र पाठवण्यात आलेले आहे. डीन सुद्धा बोललेले आहे. मेडिकल कॉलेज अटॅच करण्यासंदर्भात काही विचार होईल का हॉस्पिटलला? मेडिकल कॉलेज इथं अटॅच करण्याबद्दलचा प्रस्ताव जो आहे तो दोन्ही विभागाच्या संबंधातला निर्णय आहे. बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असे सुद्धा विषय आहेत की सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जी चालवली हॉस्पिटल्स आहेत ती त्यांच्याकडेच राहावीत अशा पद्धतीचा आग्रह सगळ्यांचाच आहे.
त्यामुळे या 2 विषयामध्ये 2 डिपार्टमेंटची ओपिनियन्स आहेत, त्याच्याबद्दल आपण चर्चा सर करू. इथलं वैद्यकीय अधीक्षक पद हे प्रभारी आहे, या व्यतिरिक्त क्लास 1चे पण काही 5 ते 6 पदं रिक्त आहे अशी माहिती आहे. या अनुषंगानं आपण काय त्यात प्रस्तावित काय सुधारणा करणार आहात किंवा भरणार आहात पदं? याच्यामध्ये आता स्पेशालिस्ट जे आहेत ते संपूर्ण स्पेशालिस्ट आपण 700 ते 800 स्पेशालिस्टला कंपल्सरी, म्हणजे आता पुढच्या 8 दिवसांमध्ये असा एक महत्त्वपूर्ण निर्णय होईल की बरेचशा हॉस्पिटलमध्ये जे स्पेशालिस्ट नव्हते ते संपूर्ण स्पेशालिस्ट सगळ्या महाराष्ट्रात सगळीकडे त्यांच्या ठिकाणी दाखल होतील. तशा पद्धतीची निर्णय, तशा पद्धतीचा GR आपण काढलेला आहे. त्या सगळ्या डॉक्टरांच्या ऑर्डर काढल्या आहेत. त्यामुळे इथं तर सोडा, पण ज्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय असेल तिथं सुद्धा स्पेशालिस्ट पाहिजे. तर आरोग्य सचिवांच्या